हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. काही महिन्यांपूर्वी प्रोनाउन्सचा एक व्हिडिओ टाकलेला होता. आता त्याच्या पुढचाच हा व्हिडिओ आहे. आपण ह्याच्यामध्ये प्रोनाउन्सचे टाइप्स बघणार आहोत. अशीच व्हिडिओची एक सिरीज करायची आहे की प्रोनाउनची एक कॉन्सेप्ट तर आपण समजून घेतली, पण त्याच्यामध्ये आणखीन काय काय टॉपिक्स आहेत, आणखीन काय काय त्याचे टाइप्स आहेत, तर ते आपण आता हळूहळू समजून घेणार आहोत. तर आजचा विषय आहे सब्जेक्ट प्रोनाउन आणि ऑब्जेक्ट प्रोनाउन. तर ते सब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि पुन्हा प्रोनाउन्स म्हणजे काय, हे सगळं आपण पटकन समजून घ्यायला सुरुवात करूयात. सब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणजे अगदी सोपं आहे. हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा समजून घेतलेलं आहे. आय, यू, ही, शी, इट, दे आणि वी. ओके, तर हे सगळे जे प्रोनाउन्स आहेत त्यांना म्हणतात सब्जेक्ट प्रोनाउन. आणि ऑब्जेक्ट प्रोनाउन्स आहेत मी, हिम, हर, अस, देम, इट आणि यू. ठीक आहे. आता एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो म्हणजे काय असतं आणि ऑब्जेक्ट असतो म्हणजे काय असतं ते आपण बघूयात. ठीक आहे. तर सब्जेक्ट म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, सब्जेक्ट इज द डुअर इन द सेंटेन्स. डुअर म्हणजे कोण? एखादं वाक्य जेव्हा आपण लिहितो, बोलतो, वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी कृती घडत असते. कृती म्हणजेच ॲक्शन घडत असते, कोणीतरी काहीतरी करत असतं. तर त्या वाक्यातल्या करणारी व्यक्ती जी असते तिला म्हणतात डुअर, म्हणजेच ती त्या वाक्यातला सब्जेक्ट असते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल्स सुद्धा बघू शकतो स्क्रीनवरती. पहिलं उदाहरण काय आहे? आय टीच डेली म्हणजे काय? मी रोज शिकवते. आता ह्याच्यामध्ये क्रिया काय होते? ॲक्शन काय आहे? टीच. शिकवण्याची ॲक्शन असते, बरोबर की? मी शिकवताना काहीतरी क्रिया करते, काहीतरी कृती करते, काहीतरी ॲक्शन करते. आणि कोण करते? मी, म्हणजेच आय. सो आय टीच डेली, मी रोज शिकवते. या वाक्यामध्ये आय इज अ सब्जेक्ट. ठीक आहे. शी रन्स सो फास्ट, ती खूप जोरात धावते. इथे ॲक्शन काय आहे? धावण्याची ॲक्शन आहे. कोण धावते? शी इज रनिंग, ती मुलगी खूप जोरात धावते. त्याच्यामुळे ह्या वाक्यामध्ये शी इज अ डुअर, सो शी इज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ठीक आहे. ही इज अ जीनियस. आता जीनियस कोणाला तरी आपण म्हणतो आहे किंवा कोणाचं तरी कौतुक करतोय, तर कौतुक करणं ही ऋणार्थाने म्हणजे तसं बघायला गेलं तर ॲक्शन नाही आहे, पण कोणाबद्दल तरी आपण काहीतरी सांगतोय. मग इथे कोणाबद्दल सांगतोय? हुशार कोण आहे? तर तो हुशार आहे. ही इज अ जीनियस. त्याच्यामुळे अगेन ही हा जो शब्द आहे तो या वाक्यातला सब्जेक्ट आहे. इट इज माय पेट, हा माझा पाळीव प्राणी आहे. किंवा ही म्हणजे मांजर असेल तर ही माझी पाळीव प्राणी आहे. मग आता ह्याच्यामध्ये कोणाबद्दल आपण बोलतोय? इट. सो इट इज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. दे वेंट फॉर अ पिकनिक, ते सगळे पिकनिकला गेले. कोण पिकनिकला गेले? ते सगळे पिकनिकला गेले. दे ऑल वेंट फॉर अ पिकनिक. त्याच्यामुळे दे अगेन इज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. वी आर फ्रेंड्स, आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत. आम्ही सगळे खूप छान मित्र आहोत किंवा आम्ही सगळ्या खूप मैत्रिणी, चांगल्या मैत्रिणी आहोत. सो कोण मैत्रिणी आहेत? आम्ही. वी आर फ्रेंड्स. त्याच्यामुळे वी इज अ सब्जेक्ट ऑफ दिस सेंटेन्स. ठीक आहे. आता पटकन ऑब्जेक्ट प्रोनाउन सुद्धा बघूया. आता ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणजे काय किंवा ऑब्जेक्ट, एखाद्या वाक्यातला ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर रिसिव्हर ऑफ द ॲक्शन इन द सेंटेन्स. रिसिव्हर म्हणजे काय? ज्याच्या सोबत ती ॲक्शन घडते, म्हणजे माझ्यासोबत, बरोबर, किंवा त्याच्यासोबत, तो त्याच्यासोबत, ती तिच्यासोबत, मी माझ्यासोबत, असं आपण मराठीत जे म्हणतो तेच इथे लागू होतं किंवा तेच इथे अप्लाय होतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, माय मॉम इज प्लेइंग विथ मी, माझी आई माझ्यासोबत खेळते. कोणासोबत खेळते? जी ॲक्शन आहे खेळण्याची ती कोणासोबत होते? माझ्यासोबत. त्याच्यामुळे मी हा जो शब्द आहे तो या वाक्यातला ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आय हॅव माय बुक विथ हिम, माझं पुस्तक कोणाकडे आहे? त्याच्याकडे आहे. सो हिम इज द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आय एम कॅरिंग हर बॅग, मी तिची बॅग घेतली आहे. कोणाची बॅग घेतली आहे?
तिची. सो हर इज द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ठीक आहे. कम जॉईन अस, या आमच्यामध्ये सामील व्हा. कोणामध्ये सामील व्हा? आमच्यामध्ये सामील व्हा. त्याच्यामुळे अस हा जो शब्द आहे तो या वाक्यातला ऑब्जेक्ट आहे. डिड यू नो ऑल ऑफ देम? तू त्या सगळ्यांना ओळखतेस. कोणाला ओळखतेस? त्यांना. त्याच्यामुळे अगेन त्यांना हा जो शब्द आहे तो या वाक्यातला ऑब्जेक्ट आहे. प्लीज पास इट टू हर, हे तिला पास कर, हे तिला दे. मग कोणाला दे? तिला दे. ॲक्शन कोणासोबत घडणार आहे? तिच्यासोबत, त्याच्यासोबत, त्यांच्यासोबत, माझ्यासोबत. हां, तर ज्याच्यासोबत ॲक्शन घडणार असते, ज्याच्यासोबत कृती घडणार असते त्याला म्हणतात ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. सुरुवातीला समजायला कदाचित थोडंसं कठीण जाऊ शकतं, पण हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच बघू शकता. ती कॉन्सेप्ट वाक्यांच्या आधाराने समजावून घेऊ शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.